इच्छा आहे. परंतु आता काय होईल ते दोघांवर अवलंबून आहे. आता काय अटी आहेत, काय शर्ती आहेत, मग त्या अटी शर्ती जे आहेत त्या एकमेकाला मान्य आहेत नाही आहेत त्याच्यावर तर ठीक आहे, आपण पाहूया काय होतंय पुढे. साहेब, सध्याच्या राजकारणात राष्ट्रीय पक्षांचं प्राबल्य वाढताना बघायला मिळत आहे. अशा वेळेस प्रादेशिक पक्ष एकत्र आले तर ते राष्ट्रीय पक्षाला तेवढी फाईट देऊ शकतील? अरे बाबा, आपण आता दक्षिण भारतामध्ये काय आहे, प्रादेशिक पक्ष आहेत ना, ते अनेक वेळा त्यांनी राज्य सरकार बनवली. उत्तरेमध्ये सुद्धा बनवली गेली. इथे सुद्धा शिवसेनेनं सरकार बनवलं होतं 95 सालामध्ये. बिहारमध्ये कितीतरी वेळा, उत्तर प्रदेशमध्ये कितीतरी वेळा, पंजाबमध्ये कितीतरी वेळा, आजही पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आहेतच ना. तर असं काही नाही, प्रादेशिक पक्षसुद्धा अतिशय बलवान झालेले अलीकडे, आणि ते त्या त्या राज्याची भूमिका, त्या त्या राज्याचे प्रश्न, त्या त्या राज्यातील लोकांच्या मागण्या काय याच्यासाठी जे ते लढत असतात, त्यामुळे ते पक्षाचे आहेत स्वाभाविकपणे जे आहेत लोकांना भावतात आणि लोक त्यांच्या बाजूने सुद्धा जातात. पूर्वी असा एक काळ फार पूर्वी होता की फक्त काँग्रेस पक्ष आणि बाकीचे सगळे जे मग कम्युनिस्ट पक्ष असेल, जनसंघ असेल, समाजवादी वगैरे, पण आता जे आहे ते वेगवेगळे अनेक पक्ष जे आहेत, अनेक वेळा ते पुढे येतात, अनेक वेळा ते मागे सुद्धा जातात. आपला चंद्राबाबू त्यांचं काय आहे तसंच आहे ना. नितीश प्रादेशिक पक्ष आहे, मुख्यमंत्री आहे. तर या सगळ्या गोष्टी होत असतात. साहेब, राज ठाकरे यांना आपल्या बाजूने नेण्यास किंवा आणण्यास भाजप महायुती यांनी उशीर केला असं वाटतंय का? कारण राज ठाकरे आता शिवसेनेसोबत जायच्या मानसिकतेत दिसत आहेत. खूप दिवस गेले आणि त्याच्यामुळे आता त्यांना भूमिका घ्यावी लागते राज ठाकरेंना. मला तसं काय वाटत नाही. का नेहमीच एकनाथराव शिंदे त्यांच्याकडे जातात, अनेक वेळा काय तुमचे ते आपले फडणवीस साहेब जातात, फडणवीस साहेब, उदय सामंत वगैरे जातात, अनेक लोक जे आहेत त्यांचे सहकारी ते जातात, ते स्वतः जातात, जेवण खाणं होतं आणि मग ते सांगतात की नाही राजकीय चर्चा काही झालेली नाही, फक्त भोजनासाठी एकत्र आलो होतो असं सांगतात. चर्चा तर होणारच ना. ज्यावेळेला दोन पक्षाचे नेते एकत्र येतात तर ते फक्त जेवणावर, भोजनावर आणि हवामानावर चर्चा करतात, याच्यावर माझा तरी विश्वास नाही. साहेब, महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांना नख लावण्याचं काम भाजपने केलं आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीनं हे जे प्रादेशिक पक्ष आहे ते एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याचा हा पहिला प्रयत्न जो आहे तो महाराष्ट्रात होतोय असं वाटतं का आपल्याला? मला काय तसं काय वाटत नाही. मोठे पक्ष जे आहेत, काँग्रेस पक्षसुद्धा अनेकांना जवळ घेण्याचा प्रयत्न करतात. आता पहिली 10 वर्ष जे आहेत मनमोहन सिंग साहेब हे पंतप्रधान होते तेव्हा अनेक प्रादेशिक पक्ष त्यांच्याबरोबर होतेच ना. त्यांचं सहकार्य त्यांनी घेतलंच, त्यांच्याबरोबरच राहून त्यांनी भारतामध्ये सरकार बनवलं. तर वेळोवेळी, आता पूर्वीचे दिवसच राहिले नाही. आता काही पक्षांचे, ज्या वेगवेगळ्या पक्षांचे जे आहे सहकार्य घेतल्याशिवाय सरकार बनत नाही. भारतात सुद्धा आता पाहिलं, आत्तासुद्धा जे आहे मोदी साहेबांना ह्या लोकांचं सहकार्य घ्यावं लागतं ना, नाहीतर मग ते काठावरचं सरकार होतं. त्याचबरोबर मग एखादा काय महत्त्वाचा विषय असेल तो मंजूर करायचा असेल पार्लमेंटमध्ये तर अडचणी निर्माण होतात. तर या सगळ्याचा विचार करता अनेक छोटे पक्षसुद्धा हल्ली मदतीला लागतातच. साहेब, राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोघांनी असं म्हटलंय की महाराष्ट्राच्या हितापुढे आमचे किरकोळ भांडणं जे आहेत ते आम्ही बाजूला टाकायला तयार आहे. दोन्ही पवार काका पुतणे अशी भूमिका महाराष्ट्र हितासाठी घेतील असं वाटतं तुम्हाला येणाऱ्या काळात? चांगला प्रश्न आहे तुमचा. हे बघा, आता याच्यावर मी एवढंच म्हणू शकेन किंवा ठीक आहे, सगळी कुटुंब जर एकत्र आली परत तर लोकांना तर आनंदच आहे. राजकारण पुढे काय होईल ते मला नाही माहिती, ते काही कोणी सांगू शकणार नाही. परंतु ह्या कुटुंब फुटलेली आहेत, ही कुटुंब जर परत आली तर कुणाला आनंद होणार नाही. माझं कुटुंब जर फुटलं तर मला दुःख होणार. म्हणून मला सुद्धा वाटतं असं होऊ नये, कुणाचंच असं होऊ नये. आले एकत्र
तर आनंद आहे. उद्या अजितदादा येणार एकूणच राज्याच्या राजकारणामध्ये दोन्ही ठाकरे बॅकफुटवर आले, त्यांना कॉर्नर केलं जात आहे सगळ्या पक्षांकडून आणि ते मागे मागे जातात, त्यामुळे ही हतबलता वाटते एकत्र येण्याची. नाही, मला तसं काय वाटत नाही. काय हतबल उद्धव ठाकरे पण होणार नाही आणि हतबल राज ठाकरे सुद्धा होऊ शकत नाही. काय हे काय त्या लढाऊ बाळकडूच्या घरातूनच मिळालेला आहे बाळासाहेब. हतबलता कसली त्याच्यामध्ये. उद्या अजितदादा नाशिकमध्ये येत आहे, त्या दौऱ्यामध्ये आपण सहभागी होणार आहात का आणि काय नेमकं त्या दौऱ्याचं प्रयोजन असणार आहे? आता मला ते काल संध्याकाळीच कळालं, परंतु मला कुठे यांचं काही हॉटेल आहे तिथे त्या हॉटेलचं उद्घाटन आहे, त्याचं आमंत्रण मिळालं आहे आणि तिथे अजित दादा पण येणार आहे. आणि हे सुद्धा मला आमंत्रण मिळालं की राष्ट्रवादी भवनमध्ये जे आहे शहराची राष्ट्रवादी काँग्रेस शहर पक्षाची मिटिंग आहे. ठीक आहे, मी जाणार त्या मिटिंगला. साहेब, आता सध्या शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र आहेत, इकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहे, पवारांना फायदा होईल का तोटा होईल यात? मला काय माहिती नाही. अगोदर होऊ द्या, मग फायदा तोट्याचा विचार करूया. अजून काहीच नाही तर पुढे काय होईल, पुढे काय होईल, पुढे काय होईल याची उत्तर कशी काय देता येईल. आता जिथे हे दोघे एकत्र येण्याचा प्रयत्न करतात, काय सगळ्यांनी आपण त्यांना शुभेच्छा देऊया. जी कुटुंब एकत्र येतील, काय राजकारणामुळे फुटलेली ती सगळी एकत्र आली तरी आम्हाला आनंद आहे. सरकार काय येतात, सरकार जातात, लोकांना आवडेल त्याप्रमाणे त्या भारतामध्ये जे आहे लोकशाही सरकार बनत असतात. धन्यवाद सगळ्या. नाशिकच्या दंगल प्रकरणामध्ये अनेक महाविकास आघाडीचे काही पदाधिकारी त्यामध्ये आरोपी आहेत. नाशिकमध्ये अशा पद्धतीनं ही 1 वर्षात दुसरी दंगल झाल्याचं पाहायला मिळतं. मला असं वाटतं की हे सगळ्यांनी टाळणं हे सोयीचं आहे, आवश्यक आहे. आणि कायदा जे आहे कोणी हातात घेऊ नये आणि त्यामध्ये कोर्टाचे काही जर निर्णय असतील तर कोर्टाचे निर्णय हे सगळ्यांना बंधनकारक असायला पाहिजे. सरकारनं, शासनानं, महानगरपालिकेनं सुद्धा ह्या सगळ्याचा विचार करायला पाहिजे. कारण निवडणुका पण जवळ येत आहेत, कुंभमेळा जवळ येतो आहे आणि अशा वेळा नाशिक शहरामध्ये सुद्धा किंवा कुठल्याच शहरामध्ये राजकारण हे एक जादूगारचा खेळ असतो, त्याच्यात त्या प्रकारे आजकालचं राजकारण चाललेलं आहे. ह्या हातातलं कधी ह्या हातातून काढून दाखवतील हे कुणावरच विश्वास ठेवता येत नाही. म्हणून तुम्हाला हे सर्व कांगोरे लक्षात घेऊनच पुढची खेळी करावी लागते आणि त्यासाठी एक कोणताही पक्ष जबाबदार नाही. प्रत्येक जण तर तेवढेच जबाबदारीने वागतो, पण तेवढ्याच जबाबदारीने ही राजकीय खेळी करत असतो. म्हणून आता त्याच्यात किती कुणी अटकायचं हे जनतेने ठरवलं पाहिजे. एकत्र येणं आणि एकत्र राहणं यामध्ये काही विशेष नाहीये, छोटीशी घटना आहे. फक्त त्यासाठी मन जुळले पाहिजे, आपला असलेला हट्ट सोडला पाहिजे, आपली असलेली दावेदारी सोडली पाहिजे, आपला असलेला स्वार्थ सोडला पाहिजे, आपली असलेली मानसिकता बदलली पाहिजे. आपण आपली मैं मेरी जैसी किसी को नहीं दूंगी असे असलेले वाक्य बदलले पाहिजेत, आपले असलेले टोमणे बदलले पाहिजेत. हे सर्व जर बदललं तर हे फार छोटं काम आहे. युती तातडीने होऊ शकते. जर अशी झाली आमच्या त्यांना शुभेच्छा. हे कधी घडेल की जेव्हा ही एकदा घडू तर द्या, एकदा बसू तर द्या. हे बसतील केव्हा याच्यासाठी सुद्धा जो काही मुहूर्त लागेल ना, मला वाटतं याची शक्यता कितपत आहे. नसता विनायकराव चालले कुणाशी तरी बोलायला, अशा निधी होणार नाही. नसता त्याचा सकाळचा आमचा भोंगा काहीतरी आता उद्या बघा त्याच्यावर आता वेगळं स्टेटमेंट तो देईल, ज्याच्यामुळे राजसाहेबाचं आणि उद्धव साहेबाचं जमणार. मग आम्हाला बिलकुल अडचण नाहीये, आम्हाला उलट आनंद होईल. कारण की आनंद यासाठी होईल की हिंदुत्वाच्या भूमिकेसाठी कमीत कमी हे एकत्रित आले. हे एकत्रित येणं याचा अर्थ असा होतो त्यांनी काँग्रेसला सोडणं, त्यांनी राष्ट्रवादीला सोडणं, जे आमच्या मनातली इच्छा होती
ती पूर्ण जर होत असेल तर आम्हाला त्याचा आनंद आहे. देशामध्ये लोकशाही आहे. कोणी कुठलाही पक्ष कोणाबरोबर आघाडी करू शकतो. त्याच्यावर कोणाला आक्षेप घ्यायचं कारण नाही. भारतीय जनता पार्टीचा आक्षेप असायचं कारण नाही. पण महाराष्ट्राच्या हिताकरता आम्ही एक यायला तयार आहोत हे म्हणणं मात्र पूर्णतः राजकीय आहे. आता जनतेने यांना नाकारल्यामुळे उद्धव ठाकरेंना हे विचार सुचतायत एवढंच मी सांगेन.